जळगाव जिल्ह्यामध्ये काल रात्री मोठ्या प्रमाणातील वादळ वारासह गारपीट या ठिकाणी झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान या ठिकाणी झालं आहे. आपण बघू शकतो की हे ज्वारीचं शेत आहे, पूर्णपणे आडवं पडलेलं आहे. यामध्ये कुठलाही आता ज्वारीचे दाणे जे आले होते, काही काढणीवरती हे पीक आलेलं होतं, पण मात्र हे गारपीटने पूर्ण या ठिकाणी नुकसान झालं आहे. जळगाव जिल्ह्याचा विचार केला तर या ठिकाणी मका, गहू, ज्वारी, बाजरी, कांदे ह्या पिकाचं मोठ्या प्रमाणातील नुकसान झालेलं आहे. त्यामुळे मोठं नुकसान जळगाव जिल्ह्यामध्ये झालं आहे. पण मात्र 2 दिवसापूर्वीसुद्धा असंच वारासह पाणी झाला होता, पण अजून तरी या ठिकाणी कुठलाही तलाठी असेल किंवा अधिकारी असेल या ठिकाणी आलेला नाही. त्यामुळे शेतकरी या ठिकाणी नाराज या ठिकाणी बघायला मिळत आहे. त्याचप्रमाणे राजकीय व्यक्तीही कोणी या ठिकाणी भेट दिलेली नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी जगावं कसं या ठिकाणी शेतकऱ्यांचा प्रश्न पडला आहे. आपल्यासोबत काही शेतकरी आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. काय सांगणार होता, काय संध्याकाळी काल संध्याकाळी खूप जास्त पाऊस झाला, गारपीट झाली, सगळंच नुकसान झालं आहे. तुम्ही बघताय जे सगळी ज्वारी खराब झाली, मक्का खराब झाला, गहू खराब झाले, सगळं कांदे खराब झालेत. कालच्या पावसामुळे खूपच शेतकरी त्रस्त आहे. पण कोणतेही अधिकारी तर आलेले नाही आहेत, पंचनामे झालेले नाही आहेत. तर कसं काय करायचं पुढे, आता काय करायचं, शेतकऱ्यांनी कसं जगायचं? दादा बरंच परत मागच्या वेळेसही सुद्धा या ठिकाणी मोठं नुकसान झालं होतं, याची भरपाई मिळत नाही. त्याच्यामध्ये काही भरपाई वगैरे काहीच मिळाली नाही. साहेब जे जसं आहे तसं चाललं आहे, सरकार काहीच करू शकत नाही. या समजले आम्हा शेतकऱ्यांना की आम्ही येतो, दाखवतो, हे न्यूजवाले येतात, न्यूज करून जाता, बस एवढंच माहिती आहे. दुसरं काहीच होत नाही. सरकार काही करणार नाही अशी अपेक्षा बी नाही ठेवत आम्ही. आता काय झालं आहे पहा तुम्ही, नुकसान झालं, नुकसान पहा. मक्का पूर्ण गेला, ज्वारी पूर्ण गेली, गहू तर राहिलेच नाही. समजून घ्या तुम्ही. आता गहू कोरडा होता, गहू पूर्ण झोपून गेला. आता हा ज्वारी एक कंस याच्यात आता उगवेल आता एक कंस उगतील. 2 दिवसापासून गारपीट वगैरे भरपूर चालू आहे. साहेब काय सांगायचं तुम्हाला? या ठिकाणी कोणी नेता अधिकारी कोणी भेट दिली का? कोणीच नाही. अधिकारी पण आले नाही अजून. तिसरा पाऊस पडला काल, कोणी झालं नाही अजून. म्हणजे विचारायला पण आलं नाही, कोणी बघायला बी आलं नाही, विचारायला बी आलं नाही. म्हणजे काय किती क्षेत्र होतं दादा हे सर्व तरी साधारण? आता हे क्षेत्र 5 एकर क्षेत्र आहे. तरी पण पूर्ण नुकसान झालं. संपूर्ण 100%चं 100% नुकसान झालेलं आहे. कमीत कमी ते 200 क्विंटलच्या आसपास ज्वारी आली असती शेतकरी. परंतु आता जगायचं कसं आणि पुढे कर्ज कसं फेडायचं? आम्ही व्याजाने पैसे घेऊन शेतात टाकलेले होते, पण काय करावं, आता जगायला सुद्धा विचार करावा लागतंय. 6,000 रुपये बिगुटीची कापत होतो, आता 8,000 रुपये बिगुटी मागतील ते. आणि ज्वारीला भावसुद्धा येणार नाही अजून. जो आहे ज्वारीला 2,000 रुपये, 1,800 रुपये असे भाव देत आहे. आता पाणी पडल्यानंतर काय करायचं? 2,500 रुपये होता, आता 1,800पर्यंत आले ज्वारी घ्यायला. आता कालच ज्वारी मोजली, पाऊस आला म्हणजे त्याच्यामुळे भाव नाही. पाणी भरायचं, काय करायचं, काय मार्केटला भाव नाही, काय नाही, हमी भाव नाही शेतकऱ्याला, काय करायचं? शेतकऱ्यासमोर फार मोठ्या अडचणी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे. गारपीट या ठिकाणी झाली, त्यानंतर या ठिकाणी कुठलाही अधिकारी किंवा राजकीय व्यक्ती या ठिकाणी भेट दिली नाही. मात्र शेतकरी आता पूर्णपणे शेतकऱ्याचं या ठिकाणी कंबळ मोडलेलं आपल्याला बघायला मिळत आहे. आणि कसं जगायचं पुढे, जे कर्ज आहे ते कसं फेडायचं याकडे त्यांची चिंता या ठिकाणी लागलेली दिसते. संजय महाजन, साम TV, जळगाव.